करण्यासाठी सर्व प्रक्रिया आम्ही राबवत होतो. सगळं डॉक्युमेंटली सगळं क्लिअर करून कायदेशीर प्रक्रियेतून CO मॅडम असतील, प्रशासकीय सगळे अधिकारी असतील किंवा आम्ही नगरपालिकेचे नगरसेवक असतील, ह्या सर्वांनी कायदेशीर प्रक्रियेतून हे अतिक्रमण काढलेलं आहे. बरेच दिवसापासून आपल्याला पण माहिती आहे की आपल्या नगरपंचायतचा निधी 1 कोटी आपल्याला मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही गाळ्यांचं नियोजन आपण सध्या केलेलं आहे प्लॅनमध्ये. आणि हे अतिक्रमण काढणं आणि गरजेचं होतं, त्या बाबतीत 2-3 वेळा मिटिंग झाल्या, पण लोकांचं आपल्याला काही सहकार्य त्या मिटिंगला शॉपिंग म्हणजे गाळेधारकांचं काय त्यावेळेस आपल्याला सहकार्य मिळालं नाही. बरेच लोक चर्चा करण्यासाठी पण उपस्थित राहिले नाही आहेत. त्यामुळे आपण रितसर पद्धतीने आपलं सोलापूरवरचं रहदारी पाहतोच आहे. आणि अतिक्रमण किती होतं हे तुम्हाला आज पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची कोनशिलासुद्धा झाकून गेलेली होती. आज लोकांना समजते की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठं बांधलेलं होतं, त्याचं नाव वर कसं आहे आणि त्याची त्यावेळेस झालेलं उद्घाटन कोनशिला हे आज लोकांना दिसून आलेले आहे. हे आपण फक्त वैयक्तिक कुणाचा विचार न करता ह्या शहराच्या विकासासाठी नागरिकांचा विचार करून आपण जास्तीत जास्त गाळे तिथं कसे प्रयत्न, आज जरी 1 कोटी निधी उपलब्ध आपल्याकडे असेल तर 1-2 महिन्यामध्ये आम्ही 2 ते 3 कोटी अजून निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि 3 मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथं उभारण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्या काळामध्ये ज्या गाळेधारकांना ते गाळे दिलेले होते ते ठराव करून दिले असताना ठरावामध्ये सुद्धा मेन्शन होतं की 11 महिन्यानंतर हे गाळे नगरपालिकेला परत म्हणजे ग्रामपंचायतीला परत हस्तांतरित करण्यात यावेत म्हणून. मग ठरावाचा आशय घेऊन आणि सर्व प्रक्रिया आम्ही हे घेऊन आपण ते अतिक्रमण काढलेले आहे. चांगल्या पद्धतीने मोहीम राबवली गेली, अतिक्रमण निघाले आहे. तरीसुद्धा त्या दिवशी पण बऱ्याच वेळा अतिक्रमण काढायच्या आदल्या दिवशी आणि नंतरसुद्धा आम्हाला लोकप्रतिनिधींना काही नाही आहे, पण अधिकाऱ्यांना बराच त्रास देण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न बऱ्याच स्तरावर करण्यात आला. पण मॅडमनी खरंच धाडसाने खूप चांगलं काम केलं. मॅडमचं ह्या बाबतीत मी खरं मनापासून कौतुक करते. त्यांनी कुठलाही विचार न करता, कुठलाही इतका त्रास होत असताना सुद्धा विचार न करता मॅडमनी सगळ्या नगरपालिकेचा आणि शहराचा विचार करून त्यांनी अतिक्रमण दाबण्याची मोहीम पार पाडलेली आहे. परंतु 2 दिवसापूर्वी अतिक्रमण काढून झाल्यानंतरसुद्धा 2 दिवसापूर्वी साधारणपणे ऑफिसमध्ये संभाजी ब्रिगेडची काही लोक येऊन COना धमकी देऊन गेलेले आहेत. त्यामुळे मी माझे वैयक्तिक आमच्या नगरपालिकेच्या आमचे सत्ताधारी पक्षाचे सभापती असतील, नगरसेवक असेल, मी नगराध्यक्ष असेल, आम्ही संभाजी ब्रिगेडचा आवर्जून निषेध करतो आहे. कारण एका शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन, केबिनमध्ये येऊन धमकी देणं हे अत्यंत चुकीचं काम आहे. त्यात ह्या महिला अधिकारी आहेत. महिला अधिकाऱ्यांबाबतीत अशी त्यांची भूमिका असणं, एक संभाजी ब्रिगेड हा मोठा चांगला पक्ष आहे, चांगल्या लेवलला ते चांगलं काम करतोय, पण त्यांचे पदाधिकारी जर असं काम करत असतील तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे. त्या गोष्टीचा मी वैयक्तिकरित्या संभाजी ब्रिगेडचा मी वैयक्तिकरित्या निषेध करते. त्यांची जी काही भूमिका असेल, एक तर पहिली गोष्ट, आम्ही गाळेधारकांचं अतिक्रमण काढलेलं आहे, आम्ही कुठलाही गाळा पाडलेला नाही. गाळेधाराचं अतिक्रमण करताना त्यांनी संभाजी ब्रिगेडनी त्यांचं ऑफिस करताना नगरपालिकेची कुठलीही NOC घेतली नव्हती. त्यांचं ते ऑफिस तिथं आहे. ह्या गोष्टीच आम्हाला आम्ही कुणाचं ऑफिस आहे नाही ही गोष्ट आम्ही बघितलेली नाही. आम्ही फक्त अतिक्रमण काढलेलं आहे. अतिक्रमण काढायच्या बाबतीमधील 3 नोटीस आवर्जून सगळ्या गाळेधारकांना 2 महिन्यापासूनची प्रक्रिया चालू होती, त्या सर्वांना गेलेलं होतं. त्या नोटीस गेल्यानंतरच वैयक्तिकरित्या प्रत्येकाने हे आपापले ऑफिसेस असतील काय असतील ते त्यांनी काढून घेणं गरजेचं होतं. तसं काही न करता त्यांनी काल इथं येऊन ऑफिसमध्ये खूप लोक येऊन, त्याच्यामध्ये काही शासकीय अधिकारीसुद्धा आम्ही CCTV फुटेजमध्ये पाहिले, त्याच्यामध्ये काही शासकीय अधिकारी पण त्या ठिकाणी धमकवण्यासाठी आलेले होते. हे अतिशय चुकीची बाबती होते. एकतर महिला अधिकारी एका ठिकाणी जर सक्षमपणे काम करत असतील आणि एकदम कायदेशीर पद्धतीने नियमात बसून त्या कामं करत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये असे वैयक्तिक लोकांनी येऊन त्यांना धमकी देणं अतिशय चुकीचे आहे. संभाजी ब्रिगेडनी ह्या बाबतीमध्ये कुठली NOC घेतली होती नगरपालिकेकडून यांचं ऑफिस उभा करण्यासाठी हे त्यांनी दाखवून द्यावं. ते कुठल्या पद्धतीने भाडं आतापर्यंत त्यांनी नगरपालिकेला संभाजी ब्रिगेडच्या नावाने त्यांनी पावती केलेली होती की आम्ही ह्या बाबतीत भाडं भरतो वगैरे म्हणून, ते त्यांनी दाखवून द्यावं. आणि त्यांच्याकडे कुठलाही या बाबतीत पुरावा नसताना सुद्धा त्यांनी एकतर त्यांचं ऑफिस अतिक्रमणात घेतलं. हे ऑफिस असेल नसेल आम्हाला काही माहीत नाही, असलं तर त्यांचं ते अतिक्रमणात होतं. आणि ही केवळ फक्त अतिक्रमणाची मोहीम होती, कुणाचं ऑफिस वगैरे पाडण्याची मोहीम अजिबातच नव्हती. त्यामुळे त्यांनी हे जे केलेली गोष्ट आहे अतिशय निंदनीय आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. हे आवर्जून मला आज तुम्हाला सांगायचं होतं. नेमका हा प्रकार केव्हा घडलाय आणि कुठे घडलाय त्या संदर्भात काय फुटेज वगैरे आहेत का? हा प्रकार परवा दिवशी किती तारीख होती? आज 22 तारखेला नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये घडलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं निवेदन वगैरे आम्हाला तिथं दिलेलं नाही आहे. मी पण केबिनमध्ये इथं बसून आलेलेच होते. त्यानंतर काही लोक ऑफिसमध्ये
डायरेक्ट आले आणि मॅडमच्या ऑफिसमध्ये सगळेजण एकदमच घुसले. त्यांना सांगितलं होतं मॅडमने की एक दोघं जण तुम्ही या, बोलूयात आपण. त्यांनी बोलायला काय नकार दिला नव्हता, बोलायला चर्चा करायला त्या कधी पण तयारच होत्या. पण ते आले आणि घुसले आणि त्यांनी त्यांना दमदाटी वगैरे अशी सुरू केलेली आहे. हां, काल साहेबांशी बोललेले आहेत मॅडम, तक्रार देणार आहेत त्या बाबतीमध्ये. एक तर त्यांची पहिली पोस्टिंग आहे, नवीन अधिकारी, एक महिला अधिकारी आहेत. त्या ठिकाणी काम करत असताना मी तर मी एक स्वतः महिला असताना आम्ही तर सर्वजण नगरसेविका पण बऱ्यापैकी महिला असताना सुद्धा आम्हाला महिलांबद्दल संरक्षण मिळावं ह्या बाबतीत मी पोलिसांना त्या बाबतीमध्ये बोललेलीच आहे की आम्हाला ह्यांच्या बाबतीत अतिक्रमण काढले, त्यांना बरेच धमकीचे पण फोन येतात, त्रास नाहक होतोय, इथून पुढे काही त्रास होऊ नये, नाहक त्यांना जीवास धोका होऊ नये म्हणून आम्ही पोलीस प्रोटेक्शनसुद्धा मी त्यांना यांना स्वतः बोललेले आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत तरी असे त्यांनी असं संभाजी ब्रिगेडवाला चांगला पक्ष असताना त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवर्जून सांगावं बाबा, हे तुम्ही जे करत असताना तुम्ही एखादं निवेदन घेऊन आला असता, निवेदनाबाबतीत तुम्ही त्यांना दिलं असतं, विषय नव्हता, कागदपत्र त्यांनी काही मागणी केली असती तरी पण विषय काय नव्हता. डायरेक्ट ऑफिसमध्ये येणं आणि एका महिला अधिकाऱ्याला धमकावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता या पुढची काय नेमकी कारवाई असणार? आता आपण गाळ्याच्या समोरचं जे अतिक्रमण होतं ते काढलं गेले, मूळ गाळे आता आहेत, त्या मूळ गाळे काढून तिथं उभारलं जाणार आहे कॉम्प्लेक्स, नेमकी मोहीम काय असणार दुसऱ्या टप्प्यात? आता आपण गाळ्यासमोरचं अतिक्रमण काढलेलं आहे, रहदारीचा रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. गाळ्याच्या समोर आम्ही फुटपाथ करतोय आणि मेन रस्त्यावर पण डिवायडर करून रस्ता दुभाजक केल्यामुळे रहदारी आणि वाहतूक नियंत्रण चांगलं होऊ शकेल. ते मेन आमचं काम पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये असणार आहे. दुसरी गोष्ट 1 कोटीचा निधी आपल्याला जो उपलब्ध आहे, जवळपास 1-1.5 वर्ष होत गेलेले आहे. सध्याच्या प्लॅनिंगनुसार माझ्याकडे चांगला प्लॅन आहे, 2-4 दिवसामध्ये तो डिजिटल आपल्या शहरामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल की गाळ्याचं कसं प्लॅन केलेलं आहे. पाठीमागच्या साईडला जी जागा नगरपालिकेची आहे त्या ठिकाणी आम्ही यू शेपमध्ये गाळे उभा करतोय आणि BOT तत्वावर पुढच्या निधी उपलब्ध होण्यासाठी एक तर BOT तत्वाच्या माध्यमातून मी निधी उपलब्ध करते किंवा माझं वैशिष्ट्यपूर्ण्यामधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपले पालकमंत्री ह्यांच्या माध्यमातून 2 ते 4 कोटीचा निधी मी लवकरात लवकर उपलब्ध करून 3 मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही सोलापूर रोडच्या मेन गाडी ज्या आहेत त्या ठिकाणी पण ते गाळे काढून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करणार आहे आणि वैराग रोडचं जे गाळे आहेत ते आतल्या साईडला यू शेपमध्ये घेऊन त्या ठिकाणी आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करणार आहेत. पहिल्या फेजमध्ये माझ्या यू शेपमधले आतल्या साईडचं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आपल्या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांचं टायमिंग घेऊन आम्ही करणार आहोत.